नमस्कार मित्रांनो। तर मित्रांनो, राशन कार्ड हा महाराष्ट्रातील नागरिकांचा रहिवासी असलेला सर्वात महत्त्वाचा पुरावा आहे। त्याचबरोबर तुम्हाला कोणतेही कागदपत्र जर काढायचं असेल तर राशन कार्ड सर्वात आधी मागले जातं। त्याचबरोबर ज्याही नागरिकांकडे राशन कार्ड असेल त्यांना राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीत वेगवेगळ्या योजनेमध्ये धान्य मिळत असतं। हे धान्य तुम्ही मोलमध्ये घ्या किंवा तुम्हाला राज्य सरकारकडून वेगवेगळ्या स्कीम मध्ये हे धान्य फ्रीमध्ये मिळत असतं। परंतु मित्रांनो, असे बरेच शेतकरी आहेत, असे बरेच नागरिक आहेत की त्यांचं राशन राज्य सरकारने तहसील कार्यालयाने आता बंद केलं। तर हे बंद का केलं? कारण की या नागरिकांच्या राशन कार्डवर शेतकरी असल्याचा शिक्का आहे। तर मित्रांनो, हा शिक्का का दिला किंवा यांचं राशन का बंद केलं? तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज अशी एक नवीन माहिती पाहणार आहोत की ती माहिती ज्याही नागरिकांचं राशन बंद झालं आहे त्यांना आता राशन ऐवजी राज्य सरकार मित्रांनो रक्कम देणार आहेत। तर ही रक्कम आपल्याला मिळणार कशी किंवा यासाठी अर्ज वगैरे कसा करायचा? तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो GR स्वरूपात आता नवीन माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही शेतकरी असाल आणि अद्याप खांबे पाटील या आपल्या युट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे नोटिफिकेशन, नवनवीन माहितीचे GR, वेगवेगळ्या प्रकारचे जे योजना आहेत त्या योजनेची माहिती मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण नेहमीच देण्याचा प्रयत्न करत असतो। तर मित्रांनो, हे नोटिफिकेशन तुम्हाला मिळावे, प्रत्येक योजनेची माहिती तुम्हाला मिळावी म्हणून चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला मित्रांनो नक्कीच प्रेस करायचा आहे। तर मित्रांनो, राज्य सरकारने असा हा एक नवीन GR तयार केला आहे की या GR मध्ये आपल्याला शेतकरी असो किंवा नागरिक असो यांना धान्याऐवजी आता रक्कम किती मिळणार किंवा याचा अर्ज कुठं भरायचा या GR मध्ये संपूर्ण माहिती मित्रांनो दिली आहे। तुम्हाला जर GR पाहायचा असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक सुद्धा दिली आहे। त्या लिंकवर क्लिक करून हा GR तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवर सुद्धा पाहू शकता। त्याचबरोबर हा जर तुम्हाला जर घ्यायचा असेल तर मित्रांनो माझी जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर मी तो GR त्या ठिकाणी PDF स्वरूपात ठेवला आहे किंवा तुम्हाला GR जर मिळवायचा असेल तर मी स्क्रीनवर मोबाईल नंबर सुद्धा दिला आहे किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मोबाईल नंबर दिला आहे। त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज टाकून हा GR किंवा हा अर्ज तुम्ही घरबसल्या सुद्धा मागू शकता। तर मित्रांनो, चला या GR मध्ये अजून कोणकोणती माहिती आहे किंवा आपल्याला अर्ज कसा करायचा चला पाहूया सविस्तर माहिती। तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर व अमरावती जे विभाग आहे या सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील APL म्हणजेच केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण करण्याबाबतचा मित्रांनो हा GR असून तुम्ही पाहू शकता हा 20 जूनचा GR आहे आणि मुंबई मंत्रालय यांच्याकडून हा GR प्रसारित केला गेला आहे। तर मित्रांनो, संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याप्रमाणे प्रति किलो असे 5 किलो अन्नधान्य, 2 प्रति किलो गहू, 3 रुपये प्रति किलो तांदूळ या दरानं अन्नधान्याचा लाभ देण्यात येत होता। तर सदर योजनेकरता आवश्यक असलेल्या अन्नधान्याची खरेदी केंद्र शासनाच्या नॉन NFSA या योजनेअंतर्गत 22 रुपये प्रति किलो गहू आणि 23 रुपये प्रति किलो तांदूळ या दराने करण्यात येत होती। परंतु मित्रांनो, सदर बाब विचारात घेता शेतकरी या योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी आता थेट रोख रक्कम हस्तांतरण म्हणजे डायरेक्ट DBT या योजनेसंदर्भातील क्रमांक 2 वरील शासन या निर्णयान्वये लागू करण्यात आले आहे। तर त्यानुसार राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी 150 इतक्या रोख रक्कम थेट हस्तांतरीय म्हणजे DBT या कार्यान्वित करण्यात मान्यता देण्यात आली असून प्रतिवर्षी किमान आधारभूत किमतीत होणाऱ्या वाढीनुसार केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या कॅश ट्रान्सफर फूड सबसिडी रूल्स 2015 मधील तरतुदीनुसार प्रतिमाह प्रति लाभार्थी सुधारित वाढीव रोख रक्कम थेट हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचा 2024-25 मध्ये ही मान्यता मिळाली असून या प्रकारचा हा GR असून एक राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम
2013 अंतर्गत समाविष्ट झालेल्या APL शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना माहे एप्रिल 2024 पासून प्रति माह प्रति लाभार्थी 170 रुपये अशी ही थेट हस्तांतरीय रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर मित्रांनो जमा केल्या जाणार आहे। तर मित्रांनो अशा प्रकारचा हा GR असून www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही हा GR घरबसल्या मोबाईलवर सुद्धा पाहू शकता। तर मित्रांनो हा GR तुम्हाला पाहायचा असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक सुद्धा दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करून हा GR तुम्ही घरबसल्या सुद्धा पाहू शकता। तर मित्रांनो अमरावती औरंगाबाद विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील APL केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी आता थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेचा लाभ मिळण्याकरता मित्रांनो हा अर्जाचा नमुना आहे। अशा प्रकारे अर्जदाराचे जे कुटुंब प्रमुख आहे त्याचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे, शिधापत्रिकाधारक क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे, बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक, खात्याचा प्रकार वैयक्तिक आहे किंवा संयुक्त आहे, IFSC कोड, शिधापत्रिकासोबत मित्रांनो काही कागदपत्रसुद्धा जोडायचे आहे। तर यासोबत पहिल्या शेवटच्या पानाची छायांकित प्रत या ठिकाणी आपल्याला जोडायची आहे, बँक पासबुकच्या पहिल्या खात्याचा आवश्यक तपशील दर्शवणाऱ्या पानाची प्रत मित्रांनो जोडायची आहे। त्याचबरोबर कुटुंब प्रमुखाने नाव, स्वाक्षरी, डाव्या हाताचा अंगठा या ठिकाणी द्यायचा आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे हा अर्ज असून हा अर्ज खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, ही लिंकवर तुम्ही क्लिक करून हा अर्ज डाउनलोड करू शकता किंवा मित्रांनो खाली आपल्या जी वेबसाईट आहे वेबसाईटची लिंक सुद्धा दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा अर्ज घरबसल्या मोबाईलवर मागू शकता। अशा प्रकारे हा अर्ज मित्रांनो व्यवस्थित भरून तुम्हाला तहसील कार्यालयात जे राशन विभाग आहे त्या ठिकाणी हा अर्ज तुम्हाला जमा करायचा आहे। हा अर्ज जमा केल्यानंतर तुमचा अर्ज ऑनलाईन केला जाईल आणि तुमचा जर राशन कार्डवर शेतकऱ्याचा शिक्का असेल तर तुम्हाला आता राशनऐवजी त्या ठिकाणी रक्कम मित्रांनो मिळणार आहे। ज्या दिवसापासून तुमचं राशन बंद झालं आहे त्या दिवसापासून प्रति माणूस तुम्हाला 170 रुपये मित्रांनो रक्कम DBT प्रणालीद्वारे तुमच्या खात्यावर आता जमा केल्या जाणार आहे। तर मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुमच्या फायद्याचा असेल, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला एक लाईक सुद्धा करायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत सुद्धा शेअर करायचा आहे, कारण की ज्याही नागरिकांचं ज्याही शेतकऱ्याचं राशन त्या ठिकाणी बंद केलं आहे त्यांना आता ही रक्कम मिळायला पाहिजे। म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांकडे आणि नागरिकांपर्यंत मित्रांनो हा शेअर करायचा आहे। त्याचबरोबर चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सुद्धा सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे।